नमस्कार. मी सुभाष कर्णिक. कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत. आज एक कथा सादर करीत आहे. त्या कथेचं नाव आहे प्रबंधाचा प्रबंध. सुबोध शांतपणे टेबलापाशी बसला होता. हातातील पेन फिरवणं झालं. नंतर कपाळाला हात लावून विचार करत बसला. इतक्यात स्वाती आतून आली. ती म्हणाली, तू चहा घेतला नाही सुबोध? केव्हा तर मी चहा ठेवला तुझ्यासाठी. सुबोध म्हणाला, स्वाती, विचार करत बसलो होतो तर बाहेरचा गोंधळ काही संपेनाच. स्वातीने विचारलं, काय झालं? अगं, समोरच्या इमारतीतील अभ्यंकर यांनी 2 कुत्रे आणलेत. काल त्यांना विचारलं, कुठून कुत्रे आणलेत? ते म्हणाले, माझा मित्र गावाला गेला म्हणून मी ते घेऊन आलो. प्राण्यांवर दया करावी ना, आपणच म्हणतो. कुत्र्याला सांभाळतो. मी म्हणालो, मी अभ्यास करतो आहे. कुत्रे केवढा ओरडा करतात, शांतता भंग होतो. अभ्यंकर म्हणाले, मग त्यात काय झालं? कुत्रे भुंकणारच, गाणं थोडीच म्हणणार आहेत ते. स्वाती, मी त्यांच्याशी बोलणं सोडून दिलं. आता हे लिहिता लिहिता त्यांचा सारखा आवाज येतो म्हणून थांबलो. स्वाती म्हणाली, असं करा, तुम्ही आदिनाथ भाऊजींच्याकडे जा. त्यांच्या गावामध्ये त्यांचा बंगला गावाच्या बाहेरच आहे, शांत आहे. तुम्ही तेथे जाऊन लेखन करा, तुमचा प्रबंध पूर्ण करा. आता 2 महिन्यात तुम्हाला प्रबंध सादर करायचा आहे ना. आदिनाथ भाऊजींना फोन करा. अगोदर चहा घ्या, थंड होईल. सुबोधने बशीमधला चहा उचला आणि स्वातीला दिला. तुला थंड लागतो ना, मग घे. त्याने कपातून चहा घेतला आणि आदिनाथला फोन लावला. त्याला सगळी परिस्थिती सांगितली. आदिनाथ म्हणाला, सुबोध, सताड या शब्दाचा अर्थ काय रे? हा काय प्रश्न विचारला? सताड म्हणजे काय आणि कशासाठी? तुला कुठल्या खतात हा शब्द आला का? सुबोधने आश्चर्याने विचारलं. अरे, मला सांग अर्थ. आदिनाथ म्हणाला. सुबोध म्हणाला, सताड म्हणजे पूर्ण उघडे. फाटक सताड उघडे आहे, दार उघडे आहे असं आपण म्हणतो ना. आदिनाथ म्हणाला, बरोबर, मला तेच म्हणायचं आहे. माझ्या बंगल्याचे फाटक आणि सर्व दरवाजे सताड उघडे आहे तुझ्यासाठी. ताबडतोब ये, मी वाट पाहतोय. दोघे तुफान हसले. सारं कसं शांत शांत होतं. प्रबंध लिहिण्यासाठी सुबोधला हवी असलेली शांतता आदिनाथच्या बंगल्यावर मिळत होती. पण त्यासाठी त्याला शहर सोडून त्याच्या ग्रामीण भागातील घरी यावं लागलं होतं. लिहिता लिहिता त्याच्या लक्षात आलं, अरे, येथे एक आलेख काढला पाहिजे. त्याने समोरच्या टेबलावर एक पेन्सिल घेऊन काम सुरू केलं. एवढा समोर खेळत असलेली आदिनाथची लहान मुलगी रंजना त्याच्याकडे धावत आली. काका, मला न विचारताच तुम्ही पेन्सिल का घेतली? ते माझी आहे. ओ हो, सुबोध म्हणाला, माफ कर, मला माहीत नव्हते. सुबोधने ती पेन्सिल परत जागेवर ठेवली. असू द्या काका, आत्ता मला ती नको आहे, तुम्ही ती वापरा, असे म्हणत रंजना निघून गेली. तो बघतच राहिला. एवढ्या 6 वर्षाच्या मुलीत केवढा समजूतदारपणा. त्याला वाटलं, मानसशास्त्रावर प्रबंध लिहिताना या गोष्टीचा विचार करायला हवा. कितीतरी वेळ असाच विचार करत होता. तेवढ्यात आदिनाथने पाठीवर थाप मारली. कसला विचार करतोस? वसुधा येथे येऊन गेली, तुला कळलंच नाही. तू समाधी लावून बसला होता म्हणून तिने मला फोन करून बोलावलं. चल जेवायला. आदिनाथ जेवून निघाला. दोघे फाटकापाशी उभे होते. तेवढ्यात एक पोलीस जीप समोरून उभी राहील. आदिनाथ चव्हाण कोण? पोलिसांनी विचारलं. दोघेही गडबडले. मी सर, काय झालं? आदिनाथने घाबरत विचारलं. घाबरू नका, आम्ही तुमची मदत मागायला आलो आहोत. त्यांच्यावरचा ताण एकदम उतरला. या सर, या सर. आदिनाथने त्यांना घरात बोलावलं. आदिनाथजी, आमच्या माहितीनुसार तुमचा खत विक्रीचा व्यवसाय आहे. तुमचा व्यवहार अतिशय चोख आणि प्रामाणिक असल्याचे सर्व सांगतात. म्हणून आम्ही तुमची मदत मागायला आलो आहोत.
काल आम्ही नामदे यांच्या खताच्या दुकानावर धाड घातली. ते बनावट खत विक्री करतात अशी तक्रार दाखल झाली आहे. त्यांच्याकडे सापडलेलं खत बनावट आहे किंवा काय याबाबत तुमची मदत हवी आहे. तुम्ही आमच्यासोबत येता काय? पोलीस अधिकाऱ्याने एका दमात सगळं सांगितलं. दोघेही पोलीस ठाण्यात पोहोचले. समोर बाकावर असलेला नामदे त्यांना पाहून एकदम दचकून बाकावरून उठला. पोलिसांनी जप्त करून आणलेल्या खताची एक पिशवी आदिनाथने पूर्ण न्याहाळली. पिशवीतले खत हातात घेऊन ते कितीतरी वेळ बघितले. इतरही पिशव्या बघितल्या. साहेब, या सर्व पिशव्या खताच्या मूळ कंपनीच्या आहेत, पण यातील खत पूर्णपणे या कंपनीचे नाही. पिशव्यांची शिवण कंपनीची नाही. मूळ शिवण सोडली की परत शिवता येत नाही. या सर्व पिशव्या उघडून त्यातले खत काढून त्या जागी दुसरे बनावट खत मिसळलं आहे आणि पिशव्या पुन्हा शिवल्या आहेत. आदिनाथने सविस्तर खुलासा ऐकून पोलीस इन्स्पेक्टर खुश झाले. त्यांनी नामदेवची कॉलर पकडली आणि जोरात ओरडले, नामदे, ऐकलं का ते काय म्हणाले? आता खरं काय ते सांग, नाहीतर आमचा खाक्या दाखवीन. बोल लवकर. सांगतो साहेब, सांगतो साहेब, सांगतो साहेब. नामदे गडबडला. आदिनाथ साहेब म्हणाले ते खरं आहे. मला ममद्याने भरीस पाडले. पैशाचा मोह झाला. त्याने मदत केली. पिशव्या उघडून 3 गमेली मध खत काढलं. तेवढीच माती भरली. बाकी काही नाही साहेब, बाकी काही नाही साहेब. ते 3 टोपल्या खत वेगळे विकून पैसे मिळवले. माफ करा साहेब, ममद्याने मोहात पाडलं साहेब. ही माझी कल्पना नव्हती साहेब. इन्स्पेक्टरने खाडकन नामदेच्या मुस्कटात मारली. नामद्या, त्या शेतकऱ्यांनी काय करायचं? त्यांची पिकं नाही आली मग तू आणि मी काय खायचं? तुझ्या पैशाच्या मोहानं किती जणांना त्रास भोगावा लागणार. कदम, याला 8 टाका. इन्स्पेक्टर आदिनाथकडे वळले. आदिनाथजी, धन्यवाद. तुमच्यामुळे या गुन्ह्याची उकल सोपी झाली. सर, यात तुम्हाला आमची मदत होऊ शकल्याचं समाधान वाटतं. आदिनाथ हा नामदे छोटा व्यापारी आहे. कितीतरी वर्ष व्यवस्थित धंदा करीत होता. खत बनावट पुरवल्याची तक्रार आली तर आमच्यावर विश्वास बसला नाही. त्याला इथे बोलावलं, पण त्याने काहीच कबूल केलं नाही. एकदम तुमची आठवण आली. तुमची प्रतिष्ठा, तुमचा चोख व्यवहार यामुळे तुमची मदत होईल असा मला विश्वास होता. तो खरा ठरला. पुन्हा एकदा धन्यवाद. केस उभी राहिली की तुम्हाला पुन्हा यावं लागेल. येईन सर, येईन. माझ्या प्रतिष्ठेबद्दल बोललात, पण सर, तुमच्याविषयी आम्हा सर्वांना आदर आहे. गुन्हेगारांचे पुनर्वसन करण्यात तुम्ही घेत असलेले प्रयत्न सर्वांना विदित आहेत. गुन्हेगारांना शिक्षा देणं हे न्यायालयाचं काम आहे, इन्स्पेक्टर म्हणाले. पण ती प्रक्रिया तेथे थांबू नये असं मला वाटतं. तो पुन्हा गुन्हेगारीकडे वळू नये यासाठी खास प्रयत्नांची आवश्यकता असते. त्या दृष्टीने मी प्रयत्न करतो. इन्स्पेक्टर, तुमच्या या प्रयत्नांना आमच्या मनापासून शुभेच्छा. त्या दोघांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि दोघेही घरी निघाले. सुबोध म्हणाला, आदिनाथ, कालपासून मला विविध प्रकारच्या व्यक्ती भेटल्या. इतरांना त्रास झाला तरी चालेल, पण मी कुत्र्यावर प्रेम करणारच म्हणणारे अभ्यंकर. टेबलावरची पेन्सिल मला हवी होती. रंजना म्हणाली, मला आता नको आहे, तुम्ही वापरा. कुठं मग? मी विचाराच्या तंद्रीत असताना वहिनीने मला हाक मारली. हाक मारली नाही. केवढी संवेदनशीलता. मी जेवलो नाही म्हणून तू दुकान सोडून माझ्यासाठी घरी आलास. केवढी काळजी. गुन्ह्याची उकल करण्यासाठी तुझी मदत होईल असे वाटल्यानं अधिकाराचा वापर करून तुला पोलीस स्टेशनवर बोलवायच्या ऐवजी मोठ्या मनाने स्वतः तुझ्याकडे येऊन मदत मागणारे आणि गुन्हेगारांचे पुनर्वसन करणारे इन्स्पेक्टर आणि पैशाच्या मोहाने आपल्याच ग्राहक शेतकऱ्यांचे भविष्य अंधकारमय करणारा नामदेव, किती प्रकार माणसांचे. आदिनाथ, मला प्रबंध लिहिताना या सर्व विविध प्रकारच्या मानसिक वृत्तीचा उहापोह करावा लागेल. आज माझ्या विचारांना केवढं खाद्य मिळालं. या सर्व घटनांचा आणि त्यामागील मनोवृत्तीचा
मागोवा घेण्यात पुढे काही दिवस तरी जातील, त्याशिवाय माझा प्रबंध पूर्ण होणार नाही. लागू दे, किती दिवस लागू दे रे, तू इथे आरामात राहा, प्रबंध पूर्ण कर. रंजनाची पेन्सिल संपली तरी तिची हरकत असणार नाही. दोघेही एकदम जोरात हसले. धन्यवाद.